नमस्कार. सातारा जिल्हा, त्यातलं एक शहर वडूज. आज पाहिलं तर एक अगदी साधं, शांत शहर वाटेल नाही का? पण याच शहराच्या मातीत रक्ताने लिहिलेली एक शौर्यगाथा दडलेली आहे. चला, आज आपण त्याच इतिहासाची पानं जरा उलटून पाहूया. हो, क्रांतीची भूमी ही ओळख काही अशीच मिळालेली नाहीये. या ओळखीमागे आहे 9 वीरांच्या प्राणांची आहुती. एक असा त्याग ज्याने फक्त वडूजचाच नाही तर आपल्या संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासावर एक वेगळीच छाप सोडली. तर मग प्रश्न हाच आहे की असं नेमकं काय घडलं या साध्याशा गावात ज्याने त्याला इतकं असामान्य बनवलं? चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण थेट त्या काळात जाऊया जेव्हा या मातीवर स्वातंत्र्याची एक अविस्मरणीय लढाई लढली गेली होती. तर गोष्ट आहे 9 सप्टेंबर 1942 सालची. एक असा दिवस ज्याने वडूजची ओळख कायमची बदलून टाकली. आता या घटनेची मुळं आपल्याला सापडतात ऑगस्ट 1942 मध्ये. महात्मा गांधींनी भारत छोडोची हाक दिली होती आणि करेंगे या मरेंगे हा मंत्र तर जणू संपूर्ण देशाच्या नसानसात भिनला होता. देशभर स्वातंत्र्याचा अक्षरशः वणवा पेटला होता. आणि ही हाक ही संपूर्ण भारतात तर घुमलीच, पण सातारा जिल्ह्यात तर जणू एक ज्वालाच पेटली. हीच ती वेळ होती जेव्हा गावोगावी गुप्त बैठका सुरू झाल्या. तत्कालीन औंध संस्थानातील म्हणजे आजच्या सातारा जिल्ह्यातलेच नेते आणि कार्यकर्ते एकत्र आले आणि या लढ्यात आपण काय करायचं याचं नियोजन सुरू झालं. याच सगळ्या नियोजनातून ठरला 9 सप्टेंबरचा दिवस. काय ठरलं? तर वडगाव नावाच्या गावातून थेट वडूजच्या मामलेदार कचेरीवर म्हणजे त्यावेळच्या सरकारी ऑफिसवर एक मोठा मोर्चा काढायचा. आणि ह्या मोर्चाचं नेतृत्व कोण करणार होतं? तर एक असं व्यक्तिमत्व जे होते परशुराम श्रीपती घारगे. शरीर अगदी पहिलवानासारखं, पण विचार होते पूर्णपणे गांधीवादी. त्यांनीच या सगळ्या लोकांना एकत्र आणलं होतं. आता जरा त्या सकाळची कल्पना करा. सकाळी 6 वाजता जयराम स्वामी वडगावातून मोर्चाला सुरुवात झाली. लोक चालत राहिले आणि सकाळी 11च्या सुमारास हा लांबचा प्रवास करून आंदोलक वडूजमध्ये पोहोचले. दुपारी 12 वाजता सगळी गर्दी मामलेदार कचेरीसमोर जमली होती. विचार करा, त्यांचा निर्धार किती पक्का असेल. जवळपास 1500 लोक त्या मोर्चात सामील झाले होते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होती माहितीये? यापैकी एकाच्याही हातात शस्त्र नव्हतं. होती ती फक्त आणि फक्त देशभक्तीची भावना. 13 मैल हा फक्त एक आकडा नाहीये. हे फक्त अंतर नव्हतं. तो स्वातंत्र्यासाठी सुरू केलेला एक यज्ञ होता. ऊन असो वा पाऊस, कशाचीही पर्वा न करता फक्त एकाच ध्येयाने प्रेरित होऊन हे सगळे वीर चालत होते. आणि आता खरा संघर्ष सुरू होणार होता. शांततेत निघालेला हा मोर्चा आपल्या मुक्कामावर तर पोहोचला, पण तिथे समोर शस्त्रसज्ज ब्रिटिश अधिकारी उभे होते. डोळ्यासमोर आणा ते दृश्य. एका बाजूला ब्रिटिश पोलीस आणि त्यांच्यासमोर त्या गर्दीच्या अग्रभागी खांद्यावर तिरंगा घेऊन उभे होते परशुराम घारगे. तो तिरंगा त्यांच्या ध्येयाचं, त्यांच्या निर्धाराचं प्रतीक होता. तर एका बाजूला होते मामलेदार अंकली आणि फौजदार भिंडीगिरी. ते जमावाला पांघण्याचा आदेश देत होते. आणि दुसऱ्या बाजूला वंदे मातरम आणि भारत माता की जयच्या घोषणा देणारी निशस्त्र जनता. ती 1 इंचही मागे हटायला तयार नव्हती. आणि मग तो क्षण आला ज्या क्षणाने वडूजच्या इतिहासाला रक्ताने रंगवलं. खरं तर इथून पुढची कहाणी सांगताना मन खूप जड होतं. अचानक गोळीबार सुरू झाला. कोणताही इशारा नाही, काही नाही. पोलिसांनी पायावर गोळी मारण्याचा जो काही नियम होता तो अक्षरशः धाब्यावर बसवला आणि थेट निशस्त्र आंदोलकांच्या छातीत गोळ्या झाडल्या. 9 हा फक्त एक आकडा नाही. त्या दिवशी स्वातंत्र्याच्या यज्ञात 9 आयुष्यांच्या ज्योती विझल्या. ही आहेत ती 9 नावं ज्यांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. परशुराम श्रीपती घारगे, किसन बाळा भोसले, खाशाबा मारुती शिंदे, सिदू भिवा पवार, रामचंद्र कृष्ण सुतार, बलभीम हरी खटावकर, बाळकृष्ण दिगंबर खटावकर, श्रीरंग भाऊ शिंदे आणि आनंदा श्रीपती गायकवाड. आणि यातली एक गोष्ट तर अविश्वसनीय आहे. परशुराम घारगे, छातीत गोळी लागली होती, ते खाली कोसळत होते, पण तरीही त्यांनी खांद्यावरचा तिरंगा खाली पडू दिला नाही. शेवटच्या श्वासापर्यंत तो झेंडा त्यांच्या खांद्यावर फडकत होता. बरं, ह्या घटनेनंतर काय झालं? ह्या बलिदानाचा त्या शहरावर आणि आपल्या स्वातंत्र्य चळवळीवर पुढे काय परिणाम झाला? चला, तेही पाहूया. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी तर क्रूरतेची हद्दच पार केली. पहिला म्हणजे हुतात्म्यांचे मृतदेह त्यांच्या घरच्यांना दिलेच नाहीत. दुसरं, ज्या गावकऱ्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला त्यांना बेदम मारहाण करण्यात आली.
आणि तिसरं म्हणजे ज्या अधिकाऱ्यांनी हा गोळीबार केला त्या अंकली आणि बिंडीगिरी यांना शिक्षा नाही तर बढती मिळाली. हा निव्वळ अन्याय होता. पण काळ कसा बदलतो पहा. ज्या तुरुंगात त्या काळी आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना डांबण्यात आलं होतं, आज त्याच इमारतीत काय आहे माहीत आहे? तिथे आज एक प्राथमिक शाळा भरते. जिथे एकेकाळी अन्याय आणि अंधार होता, तिथे आज ज्ञानाचा प्रकाश पसरतोय. किती सुंदर आहे ना हे? आणि हो, वडूज आजही आपल्या या वीरांना विसरलेलं नाही. दरवर्षी 9 सप्टेंबरला वडूजमध्ये हुतात्मा दिन पाळला जातो. त्यांचं बलिदान व्यर्थ गेलेलं नाही याची आठवण प्रत्येक वर्षी जागी ठेवली जाते. ध्येय गाठल्याशिवाय थांबायचं नाही. या वीरांनी स्वातंत्र्याचं ध्येय पाहिलं आणि ते गाठण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं. आज आपण जे स्वातंत्र्य अनुभवतोय त्याचं रक्षण करणं हीच त्यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल.